आता एका हाईटहून आपण जर नीट पाहिलं समोर हा जो दिसतोय तो आहे कोरीगड. भरपूर असं मोठं पठार आहे. आपल्याला थेट त्या बाजूला जायचं आहे तिकडं. तिथून मला वाटतं वरती वाट आहे. आणि जर इथं पाहिलं ते पूर्ण खाली आता इथून लाईक व्हॅलीसारखं पाहू शकता. पूर्ण खाली इकडून जंगल आहे आणि असं काही इकडून आपल्याला संपूर्ण अशी ही डोंगर रांग दिसते. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललो आहे किल्ले मोरगिरीचा ट्रेक करायला, जो की आहे पवना डॅमच्या साईडला. जे आपले तिकोना तुंग किल्ले आहेत त्याच साईडला तो आहे. लोणावळ्यापासून मला वाटतं अगदी एक 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असेल. पुण्यापासून तो एक 55 ते 60 किलोमीटर अंतरावर आहे. तर सकाळचे 6 वाजता आहेत. आपल्याला एक ते सव्वा तास लागेल पोचायला. आणि या ट्रेकसाठी माझ्यासोबत असणार आहेत इकडं केदार आणि रोहित जे रेडी होत आहेत. तर आता आपण निघूयात. तर मित्रांनो, आत्ता आपण आळशीच्या पुढं आहोत आणि समोर जर पाहिलं तर मस्तपैकी या पॉईंटून आपल्याला सनराईज होताना दिसतोय. आणि इकडं अजूनही चंद्रसुद्धा वरती आहे. थोडंसं बघू इथं सनराईज आणि मग जाऊ पुढं. थांबले जाता येत आम्ही थोडा वेळ, मग जाऊ. भरपूर थंडी आहे त्यामुळे परत ग्लोव्ज घालावं लागेल. आता आपण तिकोनाच्या खाली बेस विलेजला आहे. आता इथून थोडा नाश्ता करू. आता 6:15 झाले. तिथून मला वाटतं 20 किलोमीटर असेल. आणि मस्तपैकी आता नाश्ता करू सकाळी. बघू. खूप थंडी वाजली. कशी थंडी केला असं वाटत नाही की एवढी थंडी असेल. थंडी बेकार आहे हात पूर्ण. आणि ह्या माणसाला काही काम नाही, फक्त मागं बसायचं आणि गोळ्या आणत राहायच्या. तर मग आपला मस्तपैकी नाश्ता करून झाला आहे. तिकोनाच्याच बेसला आहे हॉटेल आहे, हॉटेल ऋतुजा. आणि मस्तपैकी सकाळी म्हणजे इथं तुम्हाला नाश्ता भेटेल. आता इथून आपण लोणावळ्याचा जो रोड जातो तिथूनच जाणार आहे पुढं मोरगिरीकडं. का निघू 8 वाजता. बराच वेळ गेला इथं. मला वाटतं इथून एक 15-16 किलोमीटर आहे. जाऊया का पुढं. तर मित्रांनो, आत्ता आपण किल्ले मोरगिरीच्या पायथ्याला आलो आहे. असे तुम्हाला जर तुम्ही लोणावळ्याकडून अशी पाठी दिसेल. त्या बाजूने पण एक मार्ग आहे, पण तुम्ही इथं जर आले मोरगिरी फोर्ट बेस असं जर तुम्ही मॅपवर सर्च केलं तर तुम्ही इथं येताल. आणि बरोबर इथं पाठी आहे. इथं थोडा किल्ल्याचा इतिहास पण दिला आहे. आता थोडंफार गाडी वगैरे लावायचं बघू इथं. आणि मग मला वाटतं हे जे गाव आहे समोरचं गाव, याच्यातूनच आपल्याला जायचं आहे. बघूयात. तर मित्रांनो, आम्ही तिथं गाड्या वगैरे लावल्यात. आणि याच घराच्या इथून राईट साईडने आपल्याला अशी वाट आहे. मला वाटतं तिथून जायचं आहे. 8:45 वाजलेत ट्रेक चालू करायला. तर जाऊयात आता. तर मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं इथं झाडात तर बोर्ड आहे. मला वाटतं ह्या बाजूनेच जावं लागेल, कारण इकडून एक रोडचा चाललेला आहे. बऱ्याच अशा वाटा पडलेल्या आहेत ॲक्च्युली, मे बी गुरांच्या ह्याच्यामुळं. पण आता आपण बोर्ड किंवा असं रिबिन बघूनच जाऊयात. थोडं पुढं आल्यावरती पण आपल्याला 2 रोड दिसत आहेत. पण जर तुम्ही इथं नीट पाहिलं तर आपल्याला ही रिबिन दिसते. तर आता इकडूनच आपण हे फॉलो करत जाऊयात. ठिकठिकाणी असे इथं म्हणजे भरपूर असं हे जंगल आहे आणि झाडी. आणि जागेवर आता चढ चालू झाला आहे. आणि रिबिन वगैरे आहेत तर तेच फॉलो करून चाललो आहे. बाकी तर नाही आहे. आणि मला वाटतं आम्ही तिघंच आहे फक्त किल्ल्यावरती. इथं पण थोडं वर आल्यावरती झाडावर पाठी आहे किल्ले मोरगिरी. सो आपण बरोबर चाललो आहे.
हे बघू शकता मित्रांनो, समोरचं झाड आहे पूर्ण इकडे उखळून पडलं आहे. मे बी कारण ह्या भागात खूप सारा पाऊस होतो, त्याच्यामुळे हे झाड डायरेक्ट इथून मातीतून निघून असं खाली पडले. एवढं पूर्ण मोठं झाड आहे. सो पावसाळ्यात हा ट्रेक अजून थोडासा खतरनाक असेल, कारण माती वगैरे प्रॉपर अशी वाट नाही आहे, जंगल आहे. आता जाऊयात. असे पण मधून आवाज येत आहेत, बघू. तर मित्रांनो, आपण ह्या बाजूने आलो आहे आत्ता, आणि इथं आल्यावरती तुम्हाला या साईडला एक दिसेल वाट. इकडे एक वर जाती आहे आणि इकडे एक वर जाती आहे. तर इथं रिबीन लावलेली आहे, झाडाला पण काहीतरी रुमाल लावला आहे, आणि इथं पाटी पण आहे. तर आपल्याला हे ठिकाणून आल्यावरती लेफ्ट साईडला वरती जायचं आहे. असं आपण या साईडने आलो आहे. हा रोड दिसत असेल तुम्हाला पूर्ण चढत. आणि आता एका हाईटहून आपण जर नीट पाहिलं समोर, हा जो दिसतोय तो आहे कोरीगड, आणि ह्या बाजूला संपूर्ण लोणावळा वगैरे साईड येईल. तर वरतून अजून भारी दिसेल असा काही व्ह्यू आहे कोरीगडचा. आता आपण आपल्याला एक भलं मोठा पठार लागलं आहे, आणि तिकडं जर समोर तुम्ही पाहिलं तर तिकडं किल्ला आहे, आणि ह्या पठारावरून असा काय आपल्याला समोर सह्याद्रीचा व्ह्यू दिसतोय. तर त्या बाजूने पण आपल्याला तिकोना वगैरे किल्ले दिसतील. तर मित्रांनो, भरपूर असं मोठं पठार आहे. आपल्याला थेट त्या बाजूला जायचं आहे तिकडं. तिथून मला वाटतं वरती वाट आहे, आणि जर इथं पाहिलं ते पूर्ण खाली आता इथून लाईक व्हॅलीसारखं पाहू शकता. पूर्ण खाली इकडून जंगल आहे. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी अजून आपल्याला याला वळसा मारून जायचं आहे, आणि इथं असं एक आपल्याला व्ही शेपमध्ये दरीसारखं दिसतंय. मे बी पावसाळ्यात इथून पूर्ण हे डोंगरांचं इकडून जे पाणी येतं आहे ना, इथून हे असं वाहून इथं जात असणार आहे. तर हा एक इथला भारी पॉईंट आहे. भरपूर मोठं पठार आहे, आणि असं ठिकठिकाणी ना रिबिन्स बांधल्यात अशा. तर यालाच फॉलो करून तुम्ही चला, कारण तुम्हाला असं वाटेल की तुम्ही चुकलाय, पण रिबिन आहेत. आम्ही खूप लांबून आलो आहे. त्या बाजूने तो जो छोटा डोंगर आहे ना, तिथून आपण असं पूर्ण या पठारावरून आलो आहे. अजून चाललं आहे आता ऑलमोस्ट, म्हणजे आम्हाला चालू करून 1 तास झाला. मध्ये आम्ही ब्रेक पण घेतला. तर मित्रांनो, हा किल्ला आहे. आता आपण ऑलमोस्ट म्हणजे असं त्या बाजूनी पूर्ण, म्हणजे त्या बाजूनी असं इकडून वळून आलो आहे, आणि अजूनही आता आम्हाला ती जी राजमुद्रा लावलेली ती दिसत नाही, त्याच्या मागून वाट आहे. तर तेच बघत बघत आम्ही चाललो आहे. हा ना, रिबिन पाहूनच आम्ही चाललोय. पण असं वाटतंय चुकलं की काय, पण रिबिन दिसलं की असं वाटतंय बरोबर आहे, चला. पण बघू आता. तर मित्रांनो, हीच आहे इथं ही राजमुद्रा, आणि याच्याच इकडून इथं पाटी पण आहे. असं आपल्याला वर जायचं. आता तिथं किल्ला दिसतोय, आणि समोर काय तुम्ही इकडं जाऊ नका, इथूनच मागं जा. तर मित्रांनो, अशी काही वाट आहे, आणि हे जे तुम्ही आजूबाजूला जे झाडी पाहू शकता, हे आहे कारवीची झाडी. तर याला जे फुलं येतात ना मित्रांनो, ते मोठी कारवी येते. आणि जी लोणावळ्यामध्ये आली होती एक, मला वाटतं मागच्या वर्षी, ती होती टोपली कारवी, जे छोटं फुलं असतं. पण ही तसं म्हणलं तर ओरिजिनल कारवी आहे. आणि याच्या ज्या काड्या आहेत ना, हे जे आपलं सप्पर वगैरे असतं खेडेगावात, तर ह्याच काड्यांपासून बनवतात. मित्रांनो, या ठिकाणी आम्ही चढायला लागलो आहे. राजमुद्रापासून वर आलो आहे भरपूर, पण खूप जागेवर चढ आहे. आणि आत्ता मला वाटतं 1:15 वाजलेत, त्याच्यामुळं खूप ऊन लागतं आहे. आता आम्ही घरून फ्रूट्स वगैरे आणले होते, बाकी काय ड्रायफ्रूट आहे ते खातो, कारण खूप ऊन लागते आणि जागेवर चढ आहे. वाटलं नव्हतं इतका जागेवर चढ असेल. तर खाऊ आणि मग जाऊयात वरती. समोर दिसतं आपल्याला किल्ला. तर बघूयात, आता थोडा ब्रेक घेऊ आणि मग जाऊ.
तर मित्रांनो आत्ता आपण हे टप्पे पार करून आलो आहे आणि अजून आपल्याला थोडंसं वर जायचं. तिथं जी आहे ती शिडी दिसते आपल्याला लावलेली आणि असं काही समोरून आपल्याला पूर्ण हे पवना डॅमचं बॅकवॉटरचं पाणी दिसतं आहे. समोर जो दिसतो आहे हा एक टोक आलेला आहे वरती, तो आहे तुंग. आणि थोडं तिकडं जर तुम्ही धुरकट पाहिला हा तर तो आहे तिकोना. आणि जर इकडं अजून आपण पाहिलं तर संपूर्ण हे पठार दिसतं आहे आणि याच्याच हातात तिकडं तुम्हाला मागाशी दाखवलं तसं कोरेगड आहे. असा काय व्ह्यू आहे. आता जाऊयात वरती. भरपूर ऊन लागतं आहे, चांगलाच दम लागला. आणि मित्रांनो वर आल्यावरती या ठिकाणी आपण पाहू शकतो आहे कात कोरलेलं पाण्याचं टाकं आहे आणि आपल्याला त्या बाजूने तिकडून शिडीहून वर जायचं आहे. तर बघूयात तिकडं. या ठिकाणी मित्रांनो देवीचं छोटंसं मंदिर आहे, त्याला सिंदूर वगैरे लावलं आहे. मे बी गावातले इथं पूजा करत असावेत. आणि देवीच्या मूर्तीला छोटे असे जर पाहिलं आपण नीट तर हे डोळे पण लावलेले. सो नित्यनामाने इथं पूजा होत असावी. त्याच्याच बाजूला हे सुद्धा पाण्याचं टाकायचं. याच्यामध्ये जर पाहिलं तर पूर्ण वरती शेवाळल्यासारखा तवंग आलेला येल्लो. आता ह्या शिडीवरून आपल्याला वर जायचं आहे. मित्रांनो ही शिडी बऱ्यापैकी पक्की आहे, लोखंडी आहे. सिमेंट नाही केलं. बघू याच्यावरती जाऊन हेवीवेट चॅम्पियन थोडंसं मागून घेऊ. राईट बरोबर टाक पाय. सिटीवर चढून आल्यावरती आपल्याला ह्या ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या बघायला मिळतात, जे मला आतापर्यंत एवढ्याच दिसल्यास अख्ख्या ट्रेकमध्ये. सो याच्या पण मे बी बाकीच्या काढाप्रमाणे पायऱ्या ह्या उद्ध्वस्त केल्या असाव्यात. आणि आय होप आता आपण गड माथ्यावरती आलो असावं. आता आपण आलो आहे गडाच्या टॉपला. भरपूर दमछाक झाली आहे कारण आम्ही खूप लेट ट्रेक चालू केला. 8:45 वाजले होते ऑलमोस्ट. आणि ऊन आता लाईक सेकंड वीक ऑफ मार्च चालू झाला आहे ऑलमोस्ट तो, कारण खूप हे वाढलं आहे टेम्परेचर. त्याच्यामुळे जर तुम्ही कधी मोरगीला आला किंवा कुठले पण उन्हाळ्यात ट्रेक जर केले तर ट्राय करा ते तुम्ही सकाळी 5:30-6ला स्टार्ट करायचे गडाच्या बेसून. आत्ता आम्ही या ठिकाणी बसलो आहे, सावली आहे. मागे जर पाहिलं तर तुम्हाला झेंड्याचा पॉईंट दिसत असेल. आणि आता थोडंफार इथं रेस्ट करू. बघू, इतकं काय बघायला अवशेष दिसत नाही आहेत, मला फक्त एक पाण्याची टाकी वगैरे आणि मग परत उतरायला लागू. झेंड्याच्याच लेफ्ट साईडला इकडं आपण जर थोडं खाली आलो तर आपल्याला या ठिकाणी हे मोठं कातळात कोरलेलं पाण्याचं टाकं दिसतंय. आणि त्या बाजूला खाली पण काहीतरी आहे, ते पण आपण बघूयात. या ठिकाणी पण एक झेंड्यासाठी पॉईंट आहे आणि असा काही इकडून व्ह्यू आहे. ते ह्या बाजूला पण भरपूर मोठं पाण्याचं टाकं आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण ते अवशेष दिसत आहेत आणि हे मोठं पाण्याचं टाकं. तर मित्रांनो आपला मोरगिरी किल्ला फिरून झाला आहे. वरती जसं तुम्ही पाहिलं तर 2 पाण्याचे टाके दिसलेत आणि एक छोटं वाडा किंवा कसले तरी खोलीचे अवशेष आहेत ते. खरं तर मोरगिरी किल्ल्याची ही जी उंची आहे समुद्रसपाटीपासून 3010 फूट इतकी आहे. मोरगिरी किल्ल्याचा उपयोग हा पेशव्यांच्या काळात हा सैन्यतळ म्हणून केला जात होता आणि बाकी किल्ल्यांप्रमाणेच 1818ला हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला. तर एवढाच इतिहास या किल्ल्याचा सध्या उपलब्ध आहे. पण हा एकदम किल्ला लाईक अपरिचित आहे. इथं सध्या आम्ही तरी तीनच जण आहोत आणि काही मला वाटतं 3-4 जण आम्हाला दिसले, पण ते खूप राजमुद्रेजवळ होते आत्ताशी. बरेच जण तुंग तिकोना किंवा खाली लोणावळा साईड तिकडे जातात. कोरीगडला खूप गर्दी असते पण मोरगिरीला खूप कमी गर्दी असते. पण हाही किल्ला नक्कीच तुम्ही पाहू शकता, ट्रेकसाठी चांगला आहे. जागेवर चढ आहे, थोडी दमछाक होते पण मस्त ट्रेक आहे. तर आपला ट्रेक वगैरे झाला आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला जाणार आहोत.
तर मित्रांनो फायनली आपण आलो आहे परत राजमुद्राजवळ. सक्सेसफुली आपला मोरगिरीचा ट्रेक कंप्लीट झाला आहे आणि वेळ झाली हा व्हिडिओ इथंच संपवण्याची. तर नक्कीच सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या भावना कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.